Hello everyone. Now in this video lecture we are going to talk about groups of bryophyte. And in previous video we already discussed about the silent feature of bryophytes. So bryophytes is also called as the amphibious plant. Why? Because of bryophytes is live in a terrestrial region, but for the completion of life cycle or fertilization they needs water. That's why this bryophytes is called as the amphibious plant. So in this video we discuss about the groups of bryophytes. So bryophyte divided into two groups, that is first is liverworts and second is mosses. So in this video we discuss all these two groups, that is liverworts and mosses. So now we start to discuss first liverworts. So liverworts is called as the Hepaticea. Liverworts is also called as Hepaticea. So now we start to discuss the silent feature of liverworts. So these are lower member of Bryophyta. तर हे जे लिव्हरवर्ट्स आहे, लिव्हरवर्ट्स इज द लोअर मेंबर ऑफ बायोफायटा. ब्रायोफायटा जे डिव्हिजन आहे त्या ब्रायोफायटा डिव्हिजनचे लिव्हरवर्ट्स जे आहे ते काय आहे, लोअर मेंबर आहे. आफ्टर दॅट डेज आर प्रिमेटिव्ह ग्रुप्स ऑफ ब्रायोफायटा. आणि ब्रायोफायटाचा जो प्रिमेटिव्ह ग्रुप्स आहे, जो सगळ्यात आधी डेव्हलप झालेला जो ग्रुप असेल तो कोणता आहे, लिव्हरवर्ट्स आहे. आफ्टर दॅट सेकंड ग्रुप जो असेल किंवा जो मोर ॲडव्हान्स ग्रुप जो आहे तो काय आहे, मॉसेस आहे. Then next, gametophyte possesses flat plant body called as the thallus. तर याची जी गॅमेटोफाइट आहे त्यांची जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, फ्लॅट प्लांट बॉडी आहे आणि दॅट इज कॉल्ड द थॅलस. तर थॅलस म्हणजे काय, आपल्याला माहितीच आहे की थॅलस मीन्स अनडिफरेन्शिएटेड प्लांट बॉडी. सो याची जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, अनडिफरेन्शिएटेड आहे. याच्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम किंवा ट्रू लीव्ह जे आहे ते प्रेझेंट राहणार नाही, बट रूट लाईक, स्टेम लाईक आणि ल्यूज लाईक जे स्ट्रक्चर असेल ते प्रेझेंट असेल. तर याची जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, थॅलस आहे. बट हे जे थॅलस आहे हे कसं आहे, अल्गीपेक्षा मच ॲडव्हान्स आहे. म्हणून याच्यामध्ये रूट लाईक, स्टेम लाईक आणि ल्यूज लाईक जे स्ट्रक्चर असेल ते प्रेझेंट असेल, बट तरीसुद्धा आपण त्याला ट्रू रूट, ट्रू स्टेम किंवा ट्रू ल्यूज म्हणू शकत नाही. म्हणून याची जी प्लांट बॉडी आहे ती सुद्धा कशी आहे, थॅलस आहे आणि फ्लॅट आहे. फ्लॅट आहे मीन्स याची जी प्लांट बॉडी असेल ही काय असेल, प्रोस्टेट असेल. अशी फॉर एक्झाम्पल असं ल्यूज असेल, हे प्रोस्टेट ल्यूज जे आहे कशाला, जी आपली लँड आहे लँडला अटॅच असेल आणि याला अटॅचमेंटसाठी काय असेल, युनिसेल्युलर रायझॉइड असेल. म्हणजे असे रूट लाईक स्ट्रक्चर असेल. दिस रूट लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट द युनिसेल्युलर रायझॉइड इज हेल्प फॉर द अटॅचमेंट ऑफ एनी सबस्ट्रॅटम. ठीक आहे, जर त्या लँडवर सबस्ट्रॅटमला कोणत्याही टाईपच्या सबस्ट्रॅटमला अटॅच करायचं असेल तर याला रूट लाईक स्ट्रक्चर असेल. दिस रूट लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट द रायझॉइड. बट कसे रायझॉइड, तर ते रायझॉइड कसे असेल, युनिसेल्युलर रायझॉइड असेल. का बरं युनिसेल्युलर, कारण आपल्याला माहिती आहे की हा जो लिव्हरवर्ट्स आहे हा ब्रायोफायटाचा काय आहे, प्रिमेटिव्ह ग्रुप्स आहे आणि लोअर मेंबर्स आहे. तर प्रिमेटिव्ह ग्रुप असल्यामुळे फॉर याच्यामध्ये जनरली कोणते रायझॉइड असेल, युनिसेल्युलर रायझॉइड असणार. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ थॅलस. देन द थॅलस इज ग्रीन डॉर्सोवेंट्रल पोस्ट्रेट विथ युनिसेल्युलर रायझॉइड. तर मी तुम्हाला आधी सांगितलं की याच्यात जे रायझॉइड प्रेझेंट असेल ते कसे असेल, युनिसेल्युलर असेल. देन हे प्रोस्टेट आहे. प्रोस्टेट असेल म्हणजे जमिनीला अटॅच राहणार, लँडला अटॅच राहणार. देन हे कसे कोणत्या कलरचे असतात, ग्रीन कलरचे असतात. ठीक आहे, तर हे तीन कन्सेप्ट तुम्हाला समजलं असेल. देन हे जे याचे जे लीव्ज असेल, लीव्ज लाईक जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, डॉर्सी वेंट्रल आहे. डॉर्सी वेंट्रल आहे म्हणजे कसं आहे, तर डॉर्सी वेंट्रल मीन्स तुम्हाला याची जर डॉर्सल साईड किंवा वेंट्रल साईड जर बघायची असेल तर तुम्ही याच्यातल्या डॉर्सल साईडमध्ये आणि वेंट्रल साईडमधले इझिली डिस्टिंग्विश करू शकता. इझिली त्याचा डिफरन्स तुम्ही बघू शकता. म्हणून असं म्हटलं जातं की याचे जे लिफ्ट्स आहे ते कसे आहे, किंवा याची जी थॅलस बॉडी आहे ही कशी आहे, डॉर्सी वेंट्रल आहे. मीन्स तुम्हाला डॉर्सल साईड आणि वेंट्रल साईड जे आहे ते तुम्ही इझिली काय करू शकता, इथे डिस्टिंग्विश करू शकता. कशाच्या भरोशावर तुम्ही त्याला डिस्टिंग्विश कराल, तर हे जे थॅलस आहे किंवा ही जी प्लांट बॉडी आहे या प्लांट बॉडीवर काही कप लाईक स्ट्रक्चर असतं. असे कप लाईक स्ट्रक्चर असतं काही याच्यावर प्रेझेंट. कोणत्या साईडला, डॉर्सल साईडला. तर डॉर्सल साईडला कप लाईक स्ट्रक्चर असतं. किंवा याच्यावर ज्याला आपण सेक्स ऑर्गन म्हणतो, अँथिरिडोस्पोर किंवा आर्किगोनियोस्पोर, याच्यावर अँथिरिडिओस्पोर किंवा आर्किगोनियोस्पोर प्रेझेंट असेल, अशा टाईप. ठीक आहे, तर हे जे आहे ऑलवेज कोणत्या साईडला असेल, डॉर्सल साईडला असेल. तर याच्यावरून तुम्ही समजू शकता की कोणती डॉर्सल साईड आहे आणि कोणती वेंट्रल साईड आहे. तर तुम्ही इझिली त्या प्लांट बॉडीला काय करू शकता, डिस्टिंग्विशसुद्धा करू शकता, डॉर्सल साईड आहे की वेंट्रल साईड आहे. आणि याचे एक्झाम्पल तुम्हाला बघायचे असेल लिव्हरवर्ट्सचे तर दोन एक्झाम्पल आहे, रिसिया प्लांट आणि मर्कॅन्शिया.
ठीक आहे. तर मर्केन्शिया आणि रिशिया याचे काय आहे एक्झाम्पल आहे. याच्या इमेज समोर दिलेच आहे, ते आपण बघू. आफ्टर दॅट देन नेक्स्ट आहे, त्यातलाच एक पार्ट आहे कशातला, लिव्हरवर्टमधला. त्याला म्हटलं जाते हॉर्नवर्ड्स. तर याला हॉर्नवर्ड्स का बरं म्हटलं जाते ते आपण बघू. अँड हॉर्नवर्ड्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज द अँथोसेरोटी. तर याला अँथोसेरोटीसुद्धा म्हटलं जाते. देज मेंबर्स पोजेस फ्लॅटेन थॅलस. तर हे जे मेंबर आहे हॉर्नवर्डचे, याचे जे थॅलस असतं ते कसं असेल, फ्लॅट थॅलस असेल, बिलकुल फ्लॅट राहणार. द थॅलस प्रोड्युसेस हॉर्नी स्ट्रक्चर विच आर कॉल्ड ॲज द स्पोरोफाइट्स. तर याचे जे थॅलस असेल, याची जी प्लांट बॉडी असेल, ही काय करते म्हणते, हॉर्नी स्ट्रक्चर प्रोड्यूस करते. आणि त्या हॉर्नी स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जाते, स्पोरोफाइट्स म्हटलं जाते. हेज द नेम हॉर्नवर्ड्स. म्हणून हे हॉर्नी स्ट्रक्चर काय करतात, प्रोड्यूस करतात. म्हणून या वर्ड्सला मेनली हॉर्नवर्ड्स म्हटलं जाते. आणि याचं एक्झाम्पल आहे अँथोसेरोज. ठीक आहे. तर आपण याचं स्ट्रक्चर बघून घेऊ. स्ट्रक्चर बघितल्यावर तुम्हाला समजेलच. तर हे जे एक्झाम्पल आहे, हे पहिलं जे एक्झाम्पल दिसलं आहे, हे दिलं आहे लिव्हरवर्डचं. तर लिव्हरवर्डची अशी प्लांट बॉडी असेल आणि या प्लांट बॉडीवर असे कप लाईक स्ट्रक्चर असेल की कप लाईक स्ट्रक्चर असेल, ते या कप लाईक स्ट्रक्चरला काय म्हटलं जाते, गॅमा कप म्हटलं जाते. आणि विथ द हेल्प ऑफ गॅमा कप जर जमिनीवर डिस्पर्ट झाले तर जे नवीन त्याच्यापासून काय होणार, नवीन प्लांट तयार होणार. आणि नवीन प्लांट जर तयार होत असेल गॅमा कपपासून, तर त्याला म्हटलं जाते असेक्ज्युअल रिप्रोडक्शन. म्हणजे याच्यावर जर असेक्ज्युअल रिप्रोडक्शन होत असेल ते विथ द हेल्प ऑफ गॅमा कप होणार. आणि व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होत असेल तर विथ द हेल्प ऑफ फ्रॅगमेंटेशन. याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होणार. म्हणजे हे जे लिव्हरवर्ट आहे, लिव्हरवर्टची जर कोणतीही फ्रॅगमेंट जर जमिनीवर पडली तर त्याच्यापासून एक नवीन इंडिव्हिज्युअल काय होणार, ते डेव्हलप होणार. त्याला म्हटलं जाते फ्रॅगमेंटेशन. आणि आफ्टर दॅट इथे जर सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होत असेल तर सेक्ज्युअल रिप्रोडक्शनसाठी जे स्पोरोफाइट्स आहे ते स्पोरोफाइट रिस्पॉन्सिबल आहे. आता स्पोरोफाइट जे आहे त्या स्पोरोफाइटमध्ये सुद्धा अगेन 3 स्ट्रक्चर असेल. स्पोरोफाइटमध्ये सुद्धा काय असेल, 3 स्ट्रक्चर असेल. तर या 3 स्ट्रक्चरच्या हेल्पनी काय होणार, जे सेक्ज्युअल रिप्रोडक्शन आहे ते सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होणार. फॉर एक्झाम्पल हे फूट जे आहे, फूट, सेटा अँड कॅप्सूल, हे तिन्ही जे पार्ट आहे कशाचे आहे, स्पोरोफाइटचे. आणि स्पोरोफाइट इज द पार्ट ऑफ सेक्ज्युअल रिप्रोडक्शन. तर सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होत असेल तर हे तिन्ही पार्ट जे आहे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल. तर सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये काय होणार, सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये जे अँथिरिडियम आहे, अँथिरिडियम इंटू प्लस अँथिरिडियम काय आहे, मेल सेक्स ऑर्गन आहे. ठीक आहे. अँथिरिडियम मेल सेक्स ऑर्गन आहे. आणि इथे आर्किगोनियम काय आहे, फिमेल सेक्स ऑर्गन आहे. तर हा फिमेल सेक्स ऑर्गन आणि मेल सेक्स ऑर्गन यांचं काय होणार, फर्टिलायझेशन होणार. आणि यांच्यापासून काय होणार, झायगोट तयार होणार. आफ्टर दॅट मी तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं की झायगोट तयार झाल्यानंतर या झायगोटची काय होतं, ग्रोथ होतं. तर झायगोटची ग्रोथ झाल्यानंतर याच्यापासून काय होणार, काही स्पोरोफाइट तयार होणार. म्हणजे मल्टीसेल्युलर काय होणार, त्याची जनरेशन तयार होणार स्पोरोफाइटची. आणि हे स्पोरोफाइट जे आहे हे कशामध्ये प्रेझेंट असेल, या कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असणार. आणि या कॅप्सूलमध्ये त्या स्पोरोफाइटचं काय होणार, रिडक्शनल डिव्हिजन होणार, मीन्स मिओसिस होणार. आणि मिओसिस झाल्यानंतर त्याच्यापासून काय तयार होईल, स्पोर्स तयार होणार. अँड धिस स्पोर इज नथिंग बट द हॅप्लॉइड स्पोर. धिस हॅप्लॉइड स्पोर इज द मल्टीसेल्युलर और प्रोड्यूस अगेन इफ दिस capsule is break and this spore is dispersed in the area or in the land, they produce again new plants. That's why this sporophytic condition is the sexual reproduction condition. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काय होणार, रिप्रोडक्शन होणार. तिन्ही टाईपचं रिप्रोडक्शन होणार. व्हेजिटेटिव्ह सुद्धा होणार. व्हेजिटेटिव्ह कशा हेल्पनी होणार, तर व्हेजिटेटिव्ह होणार फ्रॅगमेंटेशनच्या हेल्पनी. देन सेकंड याच्यामध्ये असेक्ज्युअल रिप्रोडक्शन सुद्धा होणार. ते कशाच्या हेल्पनी होईल, असेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमा कप जे आहे ते गॅमा कप काय होणार, डिस्पर्स होणार. गॅमा कप डिस्पर्स झाल्यामुळे त्याच्यापासून सुद्धा नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल. आफ्टर दॅट जर सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होत असेल तर सेक्ज्युअल रिप्रोडक्शनमध्ये कोणाचा रोल असेल, तर मल्टीसेल्युलर सेक्स ऑर्गनचा, दॅट इज अँथिरिडियम अँड आर्किगोनियम. तर अँथिरिडियन आणि आर्किगोनियन काय होणार, यांचं फर्टिलायझेशन होणार. यांच्यापासून झायगोट तयार होईल. ते झायगोट डेव्हलप होईल. आफ्टर दॅट त्या झायगोट डेव्हलप झाल्यानंतर त्याचं काय होणार, रिडक्शन डिव्हिजन होणार, मीन्स मिओसिस होणार. आणि आफ्टर मिओसिस त्याच्यापासून काय तयार होईल, स्पोर्स तयार होईल. आणि ते जे स्पोर तयार झाले ते स्पोर कुठे असेल, या कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असेल. आणि कॅप्सूलमध्ये प्रेझेंट असेल, जेव्हा ही कॅप्सूल काय होईल, ब्रेक होईल, तर ते स्पोर जे काय होणार, डिस्पर्स होणार कुठे, लँडवर. आणि डिस्पर्स झाल्यामुळे त्याच्यापासून सुद्धा काय होईल, नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार. तर अशा प्रकारे जे आहे ते सेक्ज्युअल रिप्रोडक्शन होईल. तर हा जो पार्ट होता कशाचा होता, रिप्रोडक्शनचा होता. आफ्टर दॅट आपल्याला इमेज बघायची होती कशाची, हॉर्नवर्डची.
तर ही जी सेकंड इमेज दिली आहे ही आहे हॉर्नवटची. ही अशा टाईपचे हॉर्न्स काय होतं तिथे डेव्हलप्ड होतं फ्लॅटेन थॅलस बॉडीवर, आणि अशा प्रकारचे हॉर्न्स डेव्हलप होत असल्यामुळे या प्लांटला मेनली, या ब्रायोफाइटला मेनली म्हटलं जाते हॉर्नवट्स म्हटलं जाते, आणि त्याचं एक्झाम्पल आहे अँथोसेरोस. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण डिस्कस करू नेक्स्ट ग्रुप, दॅट इज मॉसेस. सो मॉसेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ ब्रायोफाइट्स. ठीक आहे, तर आता आपण मॉसेसचे जे सायलेंट फेचर आहे ते डिस्कस करू. देज आर ॲडव्हान्स मेंबर ऑफ ब्रायोफायटा विच पोजेस इरेक्ट प्लांट बॉडी. मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की जे आपण आधीचे लिव्हरवर्ड्स बघितले, लिव्हरवर्ड्स काय होते, प्रिमेटिव्ह ब्रायोफाइट्स होते, प्रिमेटिव्ह मेंबर ऑफ ब्रायोफाइट्स होते किंवा लोअर मेंबर ऑफ ब्रायोफाइट्स होते. आता हे जे मॉसेस आहे, हे मॉसेस काय आहे, ॲडव्हान्स मेंबर आहे कशाचे, ब्रायोफाइटचे. आणि मॉसेसची जी प्लांट बॉडी आहे ती कशी आहे, इरेक्ट आहे. इरेक्ट आहे मीन्स कशी असेल, अशी असेल. ते काय असेल, ते उंच वाढणार, ते जमिनीवर पसरणार नाही, म्हणून असं म्हटलं जाते की जी मॉसेस आहे, मॉसेसची प्लांट बॉडी कशी आहे, इरेक्ट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट फीचर आहे किंवा नेक्स्ट सायलेंट फीचर आहे गॅमेटोफायटिक फेज ऑफ लाईफ सायकल इन्क्लूड 2 स्टेजेस, नेमली प्रोटोनेमा स्टेज अँड लिफी स्टेज. तर याची जी गॅमेटोफायटिक स्टेज असेल, जी याची सेक्झुअल रिप्रोडक्शनची स्टेज असेल ती कशी आहे, प्रोटोनेमा स्टेज आणि लिपी स्टेज. तर याच्यामध्ये 2 स्टेज असेल, फर्स्ट असेल प्रोटोनेमा स्टेज, सेकंड असेल लिपी स्टेज. आता सगळ्यात पहिले आपण डिस्कस करू प्रोटोनेमा स्टेजबद्दल. द प्रोटोनेमा इज प्रोस्टेट, ग्रीन, ब्रँच अँड फिलामेंटस. तर याची जी प्रोटोनेमा स्टेज आहे ती कशी आहे, प्रोस्टेट आहे, म्हणजे ती कशावर ग्रो होणार, लँडवर ग्रो होईल. ठीक आहे, ती इरेक्ट राहणार नाही, ती लँडवर काय असेल, पसरलेली असेल, म्हणून तिला म्हटलं आहे प्रोस्टेट आहे. देन ही कशी आहे, ग्रीन कलरची सुद्धा आहे आणि ब्रँच आहे, म्हणून हिच्यापासून नंबर ऑफ ब्रँचेस काय होत असेल, अराईज होत असेल. देन फिलामेंटस सुद्धा आहे. तर या स्टेजला, प्रोटोनेमा स्टेजला अगेन काय म्हटलं जाते, ज्युवेनाईल गॅमेटोफाइट सुद्धा म्हटले जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ज्युवेनाईल गॅमेटोफाइट. तर एवढं लक्षात ठेवायचं की प्रोटोनेमा स्टेज जी आहे ती कशी आहे, प्रोस्टेट आहे, किंवा क्रिपिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही. प्रोस्टेट म्हणण्यापेक्षा क्रिपिंग सुद्धा म्हणू शकता. क्रिपिंग आहे, ग्रीन आहे, ब्रँच आहे आणि फिलामेंटस स्टेज आहे. अँड ही स्टेज इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ज्युवेनाईल गॅमेटोफाइट. आफ्टर दॅट देन नेक्स्ट आहे इट बिअर्स मेनी बर्ड्स. आणि ही जी स्टेज आहे, या स्टेजमध्ये काय असतं, मेनी बर्ड्स काय होतात, तयार होतात. देन सेकंड स्टेजबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे, लिपी स्टेज. तर लिपी स्टेजमध्ये काय होतं, लिपी स्टेज इज प्रोड्यूस फ्रॉम ईच बर्ड. आणि ही जी लिपी स्टेज आहे ही कोणत्या स्टेजपासून प्रोड्यूस होत आहे, ही प्रोटोनेमा स्टेजपासूनच काय होत आहे, प्रोड्यूस होत आहे. आणि लिपी स्टेज इज द सेकंडरी स्टेज ऑफ प्रोटोनेमा. प्रोटोनेमाची सेकंडरी स्टेज जर तुम्हाला कन्सिडर करायची असेल तर ती कोणती स्टेज आहे, लिपी स्टेज आहे. आफ्टर दॅट दस द प्रोटोनेमा हेल्प्स इन द व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आणि प्रोटोनेमा जी आहे, जी फर्स्ट स्टेज आहे मोसेसची, ती प्रोटोनेमा स्टेज व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनसाठी काय करतं, हेल्प करतं. का बरं, कारण त्या प्रोटोनेमा स्टेजचं जर कोणताही पार्ट काय होत असेल, कट होत असेल आणि डिस्पर्स जर होत असेल तर त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार करण्याची त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे की तो नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकतो. म्हणून ते जे प्रोटोनेमा आहे ते हेल्प करतं कशासाठी, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनसाठी. आफ्टर दॅट देन नेक्स्ट आहे द लिफी स्टेज हॅज इरेक्ट स्लेंडर स्टेम लाईक मेन एक्सिस बेअरिंग स्पायरल लिप लाईक स्ट्रक्चर. तर जी लिफी स्टेज आहे ती लिफी स्टेज कशी आहे, इरेक्ट आहे, स्ट्रेट असेल, अशा प्रकारे स्टेज असेल. देन ती कशी आहे, स्लेंडरसुद्धा आहे, स्लेंडर असेल, स्ट्रेट असेल आणि स्टेम लाईक असेल. आता हे जे 2 एक्सिस दिसत आहे, ह्या एक्सिस काय आहे, स्टेम लाईक आहे. स्टेम नाही आहे, स्टेम नसणार, पण ते स्टेम लाईक असेल. मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे मॉसेस आहे किंवा जे ब्रायोफाइटचे मेंबर आहे, त्या ब्रायोफाइटच्या मेंबरमध्ये थॅलस बॉडी जी आहे ती कशी असेल, त्याच्यामध्ये ट्रू रूट, ट्रू स्टेम किंवा ट्रू लीफ राहणार नाही, पण त्याच्यामध्ये स्टेम लाईक, रूट लाईक आणि लीव्ज लाईक काय असेल, स्ट्रक्चर असेल. तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे, हे स्टेम लाईक स्ट्रक्चर असेल. तर हे स्टेम लाईक स्ट्रक्चर जे आहे कसं आहे, इरेक्ट आहे आणि स्लेंडर आहे. देन मेन एक्सिस बिअरिंग स्पायरल लिप. आणि हे जे एक्सिस आहे, ह्या एक्सिसला लिप लाईक स्ट्रक्चर असतं. समजलं का, मी लिप लाईक म्हटलं, लिप नाही, ट्रू लिप राहणार नाही, पण लिप लाईक स्ट्रक्चर असेल. आणि ती कशी असेल, स्पायरल असेल. मीन्स हे जे तुम्हाला एक्सिस दिली आहे, हे एक्सिसच्या भोवताल काय असेल, लिप लाईक स्ट्रक्चर असेल, अशा प्रकारे. ठीक आहे, अशा प्रकारे लिप लाईक स्ट्रक्चर असेल आणि याच्यावर काय असेल, लिप्स आलेले असेल, लिप लाईक स्ट्रक्चर असेल. लिप नसेल ते ट्रू लिप राहणार नाही, पण लिप लाईक स्ट्रक्चर असेल. तर अशा प्रकारे बॉडी असेल कशाची,
लिपी स्टेजची, ठीक आहे. प्रोटोनेमा स्टेजची अशी बॉडी राहणार नाही, त्याची बॉडी कशी असेल, प्रोस्टेट असेल, ती जमिनीवर पसरलेली असेल. फक्त लिपी स्टेज जी असेल, लिपी स्टेजचीच बॉडी जी आहे स्लेंडर असेल, इरेक्ट असेल आणि स्टेम लाईक असेल आणि त्याच्या भोवताल स्पायरल काय असेल, लिपी स्ट्रक्चर असेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इट इज फिक्स्ड इन सॉईल बाय मल्टीसेल्युलर ब्रँच रायझाईट. आता याच्यामध्ये हे काय असेल, ती बॉडी जी आहे लिपी स्टेजची ती कशामध्ये फिक्स आहे, सॉईलमध्ये फिक्स असेल. मीन्स ते एका सबस्ट्रॅटमला अटॅच असेल विथ द हेल्प ऑफ रायझाईट. पण याच्यामधले जे रायझाईट आहे ते कसे आहे, मल्टीसेल्युलर आहे. आणि आपण बघितलेले लिव्हरवर्ड्समधले जे रायझाईट असेल ते कसे होते, युनिसेल्युलर होते. का बरं युनिसेल्युलर होते, कारण जे लिव्हरवर्ड्स आहे, लिव्हरवर्ड्स काय होतं, प्रिमेटिव्ह मेंबर ऑफ ब्रायोफाइट और लोअर मेंबर ऑफ ब्रायोफाइट होतं. आणि हे काय ॲडव्हान्स मेंबर आहे, म्हणून याचे जे रायझाईट आहे हे कसे आहे, मल्टीसेल्युलर आहे. देन आफ्टर दॅट धिस स्टेज बिअर सेक्स ऑर्गन. आणि ही जी लिपी स्टेज आहे, या लिपी स्टेजमध्ये काय असेल, सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये काय सेक्स ऑर्गन प्रेझेंट आहे. आणि प्रोटोनेमा स्टेज जी होती त्याच्यामध्ये सेक्स ऑर्गन प्रेझेंट राहणार नाही. ती जी प्रोटोनेमा स्टेज आहे ती डायरेक्टली काय करतं, स्पोर प्रोड्यूस करतं. ठीक आहे. तिच्यामध्ये डायरेक्टली स्पोर प्रोड्यूस करण्याची कॅपॅसिटी आहे. पण लिपी स्टेज जी आहे ती डायरेक्टली स्पोर प्रोड्यूस करणार नाही. हिच्याकडे काय असेल, सेक्स ऑर्गन असेल. ठीक आहे. आफ्टर दॅट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा. आणि सेकंडरी प्रोटोनेमा म्हणजे जे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होणार, ते व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाच्या हेल्पनी होणार, फ्रॅगमेंटेशन किंवा बडिंग. तर याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन मीन्स एनी फ्रॅगमेंट जर त्याची वेळी काय होत असेल, कट होत असेल, तर त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार करण्याची कॅपॅसिटी आहे. कशाची, तर लिपी स्टेजची. आफ्टर दॅट याचे एक्झाम्पल दिले आहे काही, ते एक्झाम्पल बघू. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल आहे फ्युनेरिया, देन सेकंड आहे पॉलीट्रिकम, देन थर्ड आहे स्फॅग्नम. हे काय सगळे एक्झाम्पल आहे कशाचे, मॉसेसचे. तर याचे आपण इमेज बघू. इथे फ्युनेरियाची एक इमेज दिली आहे. ही फ्युनेरियाची इमेज आहे. अशा प्रकारचं जे आहे ते मॉसेस असतं. आता मॉसेसमध्ये सुद्धा काय होतं, 3 टाईपचे रिप्रोडक्शन होतं. कोणत्या कोणत्या टाईपचे, फर्स्ट होणार व्हेजिटेटिव्ह, कशाच्या हेल्पनी, फ्रॅगमेंटेशनच्या हेल्पनी होणार किंवा बर्डिंगच्या हेल्पनी होणार. देन सेकंड जे रिप्रोडक्शन आहे ते होणार कशाच्या हेल्पनी, ते सेकंडरी रिप्रोडक्शन किंवा असेक्झुअल रिप्रोडक्शन जे आहे ते कशाच्या हेल्पनी होणार, ते होणार डायरेक्टली प्रोटोनेमा स्टेज जी आहे त्या प्रोटोनेमा स्टेजच्या हेल्पनी होणार. आणि जे सेक्झुअल रिप्रोडक्शन आहे ते सेक्झुअल रिप्रोडक्शन कशा हेल्पनी होणार, स्पोरोफाइट. आपल्याला माहिती आहे की स्पोरोफाइट काय काय कंटेन करते, फूट, सेटा अँड कॅप्सूल. तर हे फूट जे आहे हे हेल्प करतं कशासाठी, अटॅचमेंटसाठी. म्हणजे फूट जे आहे ते मेन एक्सिसला अटॅच असतं. देन सेटा जे आहे सेटाला काय अटॅच असतं, कॅप्सूल. आणि कॅप्सूल काय प्रोड्यूस करतं, स्पोर प्रोड्यूस करतं. आणि ते स्पोर कसे आहे, आता सध्या डिप्लॉइड असेल, बट आफ्टर मिओसिस ते काय होणार, हॅप्लॉइड होणार. आणि हॅप्लॉइड झाल्यानंतर एक अशी पर्टिक्युलर कंडिशन येईल की ज्या कंडिशनला कॅप्सूल जी आहे ती काय होणार, ब्रेक होणार. आणि कॅप्सूल ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामधले जे स्पोर आहे ते काय होणार, लँडवर डिस्पर्स होणार. आणि लँडवर डिस्पर्स झाल्यामुळे त्याच्यापासून एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होईल किंवा नंबर ऑफ नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार. म्हणून काय म्हटलं जाते, जी स्पोरोफायटिक स्टेज आहे ती कशी आहे, ती सेक्झुअल रिप्रोडक्शनची स्टेज आहे. स्पोरोफाईटमध्ये मेनली होतं काय की अँथेरिडियम आणि आर्किगोनियम जो आहे त्यांचं फर्टिलायझेशन होतं, त्याच्यापासून झायगोट तयार होतं. झायगोट तयार झाल्यानंतर त्याचं काय होतं, डेव्हलपमेंट होतं. डेव्हलपमेंट झाल्यानंतर ते जे स्पोर असेल, डिप्लॉइड स्पोर, ते कशामध्ये स्टोअर असेल, या कॅप्सूलमध्ये स्टोअर असेल. आफ्टर दॅट त्याचं काय होणार, मिओसिस होणार, म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होणार. त्याच्यापासून हॅप्लॉइड स्पोर प्रोड्यूस होणार. आणि हॅप्लॉइड स्पोर प्रोड्यूस झाल्यानंतर ती कॅप्सूल जी आहे ती एका पर्टिक्युलर कंडिशनला काय होईल, ब्रेक होणार. आणि पर्टिक्युलर कंडिशनला ती ब्रेक झाली म्हणजे ते जे स्पोर्स आहे हॅप्लॉइड स्पोर ते काय होणार, डिस्पर्स होणार. आणि हॅप्लॉइड स्पोर डिस्पर्स झाल्यानंतर त्याच्यापासून काय होणार, नवीन इंडिव्हिज्युअल्स तयार होणार. तर अशा प्रकारे काय होईल, याचा सेक्झुअल रिप्रोडक्शन होईल. तर तुम्ही बघू शकता इथे मॉसेसची बॉडी कशी असते. तर मॉसेसमध्ये दोन्ही स्टेज असतं, गॅमेटोफिटिक स्टेजसुद्धा असेल आणि स्पोरोफिटिक स्टेजसुद्धा असेल. तर गॅमेटोफिटिक स्टेजमध्ये कोणाचा रोल आहे, अँथेरिडियमचा आणि आर्किगोनियमचा. तर अँथेरिडियमचा आणि आर्किगोनियमचं काय होणार, पहिले फर्टिलायझेशन होणार, त्याच्यापासून काय होणार, झायगोट तयार होणार. तर ही झाली त्याचीवाली गॅमेटोफिटिक. आणि झायगोटपासून जे त्याचं डिव्हिजन झालं किंवा त्याची डेव्हलपमेंट झाल्यानंतर कोणती स्टेज चालू होणार, स्पोरोफिटिक स्टेज चालू होणार. ठीक आहे. आणि हे जे आहे हे रायझॉइड आहे. हे रायझॉइड कशी आहे, मल्टीसेल्युलर रायझॉइड आहे. तुम्ही बघू शकता मल्टीसेल्युलर आहे. आणि ही कशी आहे, मेन एक्सिस आहे. ठीक आहे. मेन एक्सिस जी आहे त्या मेन एक्सिसला काय आहे, जी मेन एक्सिस आहे तिच्यामध्ये स्टेम लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. हे बघू शकता तुम्ही, स्टेम लाईक स्ट्रक्चर. आणि हे लिप लाईक स्ट्रक्चर दिसते. हे लिप लाईक स्ट्रक्चर जे आहे हे काय आहे, त्याचे लिप्स आहे. आणि लिप कशी असेल, स्पायरल असेल, स्पायरली अरेंज आहे. सो आय होप यू अंडरस्टँड द बोथ two groups, that is liverworts and mosses. So I hope you understand the division
Bryophyta. So thank you.